बघा, आपला मागचा बिल बाय बिलचा टॉपिक झाला. त्याच्यामध्ये आपण बिलाचे डिटेल्स कसे टाकायचे ते बघितलं. आता हे जे बिल बाय बिल आहे हे इथून पुढे आता तुम्हाला कंटिन्यूस राहणार. म्हणजे तुम्ही आता पुढचा टॉपिक इन्व्हेंटरी शिकता, त्याच्यात बिल बाय बिल येणारच आहे. बरं, तर आज आपण बघतो इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. आतापर्यंत आपण अकाउंट ओनली या मेथडने आपण अकाउंटिंग केलं. बरोबर. आता आपल्याला इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन या मेथडने अकाउंटिंग आपल्याला करायचे. मग याच्यासाठी काय स्टेप्स आहे इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन क्रिएट करण्यासाठी? तर टॅली मध्ये क्रिएट ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मास्टर म्हणून ऑप्शन आहे, त्यामधून आपण इन्व्हेंटरी हे काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. पण पहिले इन्व्हेंटरी काय आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार. इन्व्हेंटरी म्हणजे काय? तर आतापर्यंत आपण काय करतो, परचेसची एंट्री म्हटलं, परचेस गुड्स ₹50,000 असं म्हणून टाकायचं. 50,000 मध्ये तुम्ही काय काय, गुड्स म्हणजे काय, वेगवेगळे आयटम का नाही आहे ना? तर मग ते कोणते आयटम? त्याला स्टॉक आयटम असं म्हटलं जातं. बरोबर. आपण दुकानात गेलो आणि आपल्याला माल दिला, आपण दुकानदार म्हणणार आहे का 50,000चा माल दिला? काय काय दिलं त्याचं डिटेल देणार आहे ना तो आपल्याला, आहे का नाही? किंवा आपण त्याच्याकडे मागणार आहे का ह्या ह्या गोष्टी मला पाहिजे ते. बरोबर. तर त्या ज्या वस्तूंचे नावं जे आहे त्याला काय म्हटलं जातं, स्टॉक आयटम. बघा, लेजर प्रमाणे स्टॉक आयटम ही प्राथमिक यादी आहे. यू विल यूज स्टॉक आयटम व्हाईल रेकॉर्डिंग देअर रिसिप्ट अँड इश्यूज. दिस इज लोएस्ट लेवल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट युअर इन्व्हेंटरी. इच आयटम दॅट इज रिक्वायर्ड, प्रत्येक वस्तूची हिशोब असणे आवश्यक आहे, ती तयार करणे आवश्यक असते. म्हणजे ते स्टॉक आयटम आपल्याला काय करावं लागतील, तिथं तयार करावं लागतील. आणि खरं तर प्रत्येक स्टॉक आयटम साठी स्टॉक खाती तयार कराल आणि टॅली या खात्यात स्टॉक आयटम असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला आता परचेसची एंट्री करायची आहे, त्या परचेसच्या एंट्रीत काय काय वस्तू परचेस करायच्या आहेत, त्या सगळ्या वस्तू तुमच्या टॅलीमध्ये अगोदर तयार पाहिजे. बरोबर. हे काय अवघड गोष्ट नाहीये. जसं आपण अकाउंट तयार करतो त्याला ग्रुप लागत होते, इथं काही ग्रुप आपल्याला लागणार नाहीये, त्यामुळे ते अवघड गोष्ट नाही. मग उदाहरणार्थ दाखल आपण जर बघितलं तर याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रॉनिक स्टोअर मध्ये काय काय स्टॉक आयटम असू शकतील. तर बल्ब असेल, आहे ना, ट्यूब असेल, एलईडी बल्ब, वायर, हे काय झाले, त्यांचे स्टॉक आयटम झाले. आता यातही वेगवेगळे प्रकार असणार आहे. बल्ब 40 वॅट, 50 वॅट, 15 वॅट, 5 वॅट, आहे का नाही? पण ते प्रत्येक स्टॉक आयटम तुम्हाला तिथं तयार करावं लागणार, प्रत्येक गोष्ट तयार करावं लागणार. बरोबर. कॉम्प्युटर स्टोअर मध्ये तुम्ही गेले तर कॉम्प्युटर, लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, हार्ड डिस्क, डीव्हीडी, या प्रकारचे त्यांचे स्टॉक आयटम असतील. हे उदाहरण दाखवले. आता या कॉम्प्युटर मध्ये पण मग P4, i5 सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, असे वेगवेगळे प्रकार असतील. लॅपटॉप मध्ये तेच प्रकार असतील. कंपनी बदलेल, ब्रँड बदलेल. मग हे सगळे आयटम तिथं काय पाहिजेत, तयार पाहिजेत. मग तुम्ही म्हणाल एवढे करायचे का? तुम्हाला जे गरजेचे तेच करायचे, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जे आलेले तेच करायचे. इलेक्ट्रॉनिक स्टोअर बघितलं तर तिथं रेफ्रिजरेटर, टीव्ही, मायक्रो ओव्हन, मोबाईल, टॅब, वॉशिंग मशीन, अशा गोष्टी ह्या काय असणार आहे तिथल्या स्टॉक आयटम. मग गार्मेंट स्टोअर मध्ये काय असेल, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, आहे का नाही, हे त्यांचे स्टॉक आयटम असते. बघा, आता उदाहरण तुम्हाला इथं दिलंय, क्रिएटिंग अ स्टॉक आयटम. स्टॉक आयटम तयार करताना आता काय काय लागणार आहे ते तुम्हाला इथं दाखवलं. बघा, स्टॉक आयटमचं नाव 22 इंची एलसीडी, एलजी ची एलसीडी. बरोबर. आता फक्त एलजीचीच राहील का एलसीडी? नाही. तर बघा, 22 इंची एलसीडी सॅमसंग पण आहे. जशी 24 इंची एलजीची आहे टीव्ही, तशी 24 इंची सॅमसंगची पण आहे. 32 इंची सॅमसंग इथं, तर इकडं 32 इंची एलईडी एलजीची पण आहे. बरोबर. त्यानंतर एसी आहे, एसी दोन्ही कंपन्यांकडे असेल. मग आता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तयार कराव्या लागणार. नुसतं स्टॉक आयटम तयार करून उपयोग नाहीये, तर त्या स्टॉक आयटम साठी लागणारे त्याचं युनिट, क्रिएट युनिट. बघा, इथे यांना मोजण्याचं एकक आहे का नाही, ते पण तयार करावं लागणार. आपण दुकानात गेलो, मोजण्याचे, मग समजा तेल आहे, तेल कशात मोजतात? लिटर मध्ये, किलो मध्ये मोजतात. बघा,
हा, दुकानात जाऊन म्हणणार आहे का 10 किलो तेल द्या, म्हणतो ना. मग ते लिटर मध्ये मॅक्झिमम मोजल्या जातं. दूध आहे ना, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे. केळं 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 घ्यायला गेलं तर म्हणणार आहे का ते डझन मध्ये मोजतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजण्याचं एक युनिट आहे. असं नाही की बा लिटरच असं नाही, तर तुम्ही म्हटले किलो, किलो मध्ये सुद्धा मोजल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी घेऊ शकतात. एखाद्या याला 2-2 युनिट असू शकेल, डझनचं पण असेल आणि नंबरचं पण युनिट असेल, बरोबर. तर तुम्ही कोणतं युनिट त्याच्यापैकी वापरू शकाल. आपल्याला मल्टिपल युनिट सुद्धा यूज करण्याची तिथं, म्हणजे आपल्याकडे युनिट्स पाहिजे. म्हणजे तुम्ही जे विकणार आहे त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या कशा कशात मोजल्या जातात ते युनिट्स तुम्हाला पहिले तयार करावे लागतात. तिथं युनिट्स नंबर्स मध्ये मोजल्या जाईल, लिटर मध्ये मोजल्या जाईल, किलोग्रॅम मध्ये, केजी मध्ये मोजल्या जाईल, मीटर मध्ये मोजल्या जाईल. तर असे युनिट्स तुम्हाला तयार, म्हणजे स्टॉक आयटम बरोबरच काय लागणार आहे, युनिट्स मोजण्याचं एकक पण तिथं लागणार. त्यानंतर बघा इथं आपल्याला दाखवलंय स्टॉक ग्रुप. काय आहे स्टॉक ग्रुप? याचं ग्रुपिंग पण करून ठेवता येईल आपल्याला. जसं की याच्यामध्ये एलसीडी, सगळ्या एलसीडी एका बाजूला घेतल्या, एलईडीचा ग्रुप केला. एलईडी वर तुम्ही क्लिक केलं का सगळ्या एलईडी टीव्ही तुमच्याकडे कोणकोणता स्टॉक आहे ते दिसेल तुम्हाला. ओके, तुम्ही एसी म्हटलं का एसी, कोणकोणते एसी आहे, किती स्टॉक तुमच्याकडे शिल्लक आहे तो तुम्हाला दिसेल. आता बघा आपण स्टॉक जो होता, स्टॉक टाकायचं शिकलो, ट्रायल बॅलन्स मध्ये शिकलो ना आपण. ओपनिंग स्टॉक अकाउंट ओपन केलं, मग तिथं आपण एक डेट टाकली, क्लोजिंग स्टॉक टाकला. आता इन्व्हेंटरी पासून तुम्हाला स्टॉक बघण्याची गरज नाही, स्टॉक ऑटोमॅटिक येणार. तुम्ही परचेसची एंट्री मारली का स्टॉक वाढणार, सेलची एंट्री मारली का स्टॉक मायनस होणार ऑटोमॅटिक. बघा, तर स्टॉक ग्रुप याच्यासाठी गरजेचे असतात का त्याचं ग्रुपिंग होऊन बसेल सगळं. समजा 1000 युनिट, 1000 तुमचे स्टॉक आयटम आहे, 1000च्या 1000 स्क्रीनवर बघणं एवढं सोपं आहे का? नाही. बरं, ते वर खाली राहतील. बरं, मग त्याच्यासाठी आपण फक्त एलसीडी बघायच्या, एलईडी बघायचे, एसी बघायचे. तर तुम्ही फक्त त्या ग्रुपिंग करून ठेवलं त्याचं का तुम्ही त्या हिशोबाने ते बघू शकता. मग त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांचे, बरं, त्याची स्टँडर्ड कॉस्ट काय आहे, त्याचा रेट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या स्टॉक भरताना काय करावं लागतात, द्याव्या लागतात तिथं. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे स्टॉक ग्रुप. आता स्टॉक ग्रुप तर आपण इतक्यात बघितलाच. स्टॉक ग्रुप काय आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण बघितली. ग्रुपिंग, प्रॉडक्ट वाईज ग्रुपिंग करू शकतात. काही जण कंपनी वाईज करू शकतील. कंपनी वाईज ग्रुपिंग जनरली उपयोगाचं नसतं. प्रॉडक्ट वाईज ग्रुपिंग महत्वाचं असतं, लक्षात घ्या. इथं दाखवलंय तुम्हाला, उदाहरणार्थ सोनी, मॅक्सेल, डेल, असं तुम्ही ग्रुपिंग करून मॅक्स म्हणजे समजा सोनीची किती प्रॉडक्ट तुमच्याकडे शिल्लक आहे काय ते तुम्हाला करता येऊ शकतं. पण मग त्याचा उपयोग नाही. कस्टमर जो येतो तो काही कंपनी वाईज येत नाही, हे लक्षात घ्यायचं. बरोबर. तर स्टॉक ग्रुपिंग हे कशावर करायचं, जनरली मॅक्झिमम प्रॉडक्ट वर केलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढची एक क्रिएटिंग स्टॉक आयटम, त्याच्यामध्ये ही दाखवलेली इथं स्टॉक ग्रुप आपल्याला तयार करण्यासाठी एक यादी, तीच यादी इथं आलेली आहे. बरोबर. त्यानंतर स्टॉक ग्रुप सोनी अंतर्गत सोनीचे उत्पादन, तुमच्याकडे सोनी उत्पादनाचे योग्यरित्या वर्गीकरण. बरोबर. आणखी या स्टॉक ग्रुप मध्ये रॉ मटेरियल, फिनिश गुड्स असे सुद्धा स्टॉक ग्रुप तुम्ही तयार करू शकाल. हे केव्हा लागणार आहे, ज्या वेळेस समजा, आता समजा एखादी फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग साबण बनतो, ते माल परचेस काय करणार, साबणासाठी लागणाऱ्या वस्तू, म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, रॉ मटेरियल आहे ना. आणि मग ते साबणा त्यांचं एकत्रीकरण करून काय तयार होणार, साबण तयार होणार, फिनिश गुड्स. मग असे रॉ मटेरियल कोणतं, फिनिश गुड्स कोणते, असं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्यावेळेस कंपनी असेल त्यावेळेस तुम्ही हे स्टॉक ग्रुप तुम्ही तयार करू शकाल. बरोबर. युनिट हे सुद्धा महत्वाचं. युनिट मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं का मोजण्याचं एकक, आणि ही पहिली स्टेप आहे कशाची, इन्व्हेंटरीची. म्हणजे पहिले तुमच्याकडून काय तयार झालं पाहिजे, युनिट्स मोजण्याचं एकक. बरोबर.
ग्रुप तयार झाला पाहिजे आणि मग शेवटची जी स्टेप आहे ती म्हणजे स्टॉक आयटम. आता ग्रुप जो भाग आहे ना, हा ग्रुप कंपल्सरी नाही, तुम्ही ग्रुप नाही बनवले तरी चालू शकतो. सगळे स्टॉक आयटम एका लिस्ट मध्ये एका खाली एक दिसते. त्याचं तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन नाही मग करता येणार त्यावेळेस. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जो आता प्रॉब्लेम घ्यायचा, आपण उदाहरण देणार, त्याच्यात नंबर्स एक युनिट आपल्याला लागणार आहे, ते इथं आपल्याला दाखवलेलं आपण, बरोबर. मग आता तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम मी इथं देतोय की इन्व्हेंटरी प्रॉब्लेम नंबर 1, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ मेसर्स श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स अँड युअर नेम नागपूर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. हा ट्रायल झाला. कधी पण ही कंपनी तयार असते, तिला मागचे बॅलन्सेस आपल्याला घ्यायला लागतात. ट्रायल बॅलन्स कसा टाकायचा हे आपण शिकलेलो आहोत. कॅपिटल किती आहे त्याचं 34,94,086. बँकेत किती पैसे, 13,26,000. कॅश किती आहे, 3,99,000. सनरी क्रेडिटर 5,35,000. मग कोणते क्रेडिटर आहे बघा इथं दिले तुम्हाला. आता आपल्याला क्रेडिटर देताना त्याचं पूर्ण डिटेल लागणार आहे मागचे. त्याचा इनवाइस नंबर काय होता, त्याची बिलाची तारीख काय होती, त्याचा किती दिवसाचं आपण क्रेडिट दिलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. त्यानंतर डेटर्स बघा, सनरी डेटर्स आहे 1,35,000. मग हे कोणकोणते, तरी इथं तुम्हाला त्याची लिस्ट दिलेली आहे. याच्यात सुद्धा आपण पूर्ण डिटेल घेतलेला आहे. अमाऊंट आहे, त्याचा इनवाइस नंबर, इनवाइस डेट आणि त्याला किती दिवसाचं क्रेडिट आपण दिलेलं आहे त्याची. कारण की आता तुम्ही बिल बाय बिल शिकला, प्रत्येक परचेसची एंट्रीच्या वेळेस तो तुम्हाला ही गोष्ट विचारणार आहे ना. बर, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक बघा. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला इथे दाखवलेला बघा, 21,69,100. कसा आला हा 21,69,100 तर या पद्धतीने बघा. 22 इंची LG टीव्ही 1.5 लाखाच्या, 24 इंची LG 2,22,000. तर अशा पद्धतीने टोटल 21,69,100 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे आहे. आणि मग या पद्धतीने इथं हे जे ट्रायल बॅलन्स या 40,29,985 ला, म्हणजे एवढे अकाउंट तुमचे तयार करणं गरजेचं आहे. नवीन ज्यावेळेस तुम्ही एंट्री सुरू कराल तर तुम्हाला एवढ्या गोष्टी गरजेच्या असतात. आणि त्या दोन्ही साइड बघा टॅली आहे ना. तर मी आता काय करतो, इथं नवीन कंपनी तयार करतो आणि नवीन कंपनी तयार करून त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी तिथं घेतो. ती कंपनी तयार करतो. कंपनी तयार करून जे अकाउंट्स आपल्याला दिले ते अकाउंट्स तिथं तयार करतो. स्टॉक आयटम्स तयार करू. स्टॉक आयटम नंतर डेटर्स क्रेडिटर्स तयार करू. आता डेटर्स क्रेडिटर्स कसे तयार करायचे तुम्हाला माहित झालेलं आहे. झालं. ही अगोदर कधी गेलं का पहिले कंपनी बंद करायची. कंपनीमध्ये जा, शट कंपनी करा, जी कंपनी ओपन आहे तिला निवडा आणि यस म्हणा. मग तसाच तो इथं सिलेक्ट कंपनी मेनू येऊन जातो, बरोबर. मग सिलेक्ट कंपनी मेनू मधून तुम्ही जी जर सिलेक्ट करायची असेल तर या लिस्ट मधून तुम्ही निवडा. पण तुम्हाला नवीन तयार करायची तर तुमच्याकडे नवीन न्यू कंपनी म्हणून ऑप्शन आहे. म्हणजे इथं दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध होतात, एक्झिस्टिंग कंपनी ओपन करण्याचे आणि नवीन कंपनी तयार करण्याची. मग मला नवीन कंपनी तयार करायची म्हणून मी नवीन कंपनीच्या तयार करण्यासाठी इथे येतोय. क्रिएट म्हटलं, नाव टाकतो बघा. काय म्हटलं, मेसर्स श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स आणि युअर नेम नागपूर. बघा टाकतोय मी इथं नाव श्रीराम इलेक्ट्रॉनिक अँड आयडियल. ऍड्रेस मध्ये मी नागपूर एवढं टाकतो, फक्त एंटर देतो. स्टेट मध्ये महाराष्ट्र स्टेट इथून निवडणार, महाराष्ट्र स्टेट. फायनान्शियल इयर आपल्याला दिलेले, एंडिंगचं तारीख दिली आपण 1/4/2020 घ्यावा लागेल आपल्याला. माझ्यामध्ये बरं 21 घेतली ती. चला, आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण आतापर्यंत बाकीच्या गोष्टी नो करत होतो. मेंटेन अकाउंट ओनली, इथं आपण काय म्हणायचो, यस म्हणायचो. आता इथं नो म्हणायला लागणार, कारण की आपल्याला इन्व्हेंटरी घ्यायचंय. बघा, या पहिल्या ऑप्शनला काय करावं लागणार, आपल्याला नो करावं लागणार. नाही, मेंटेन अकाउंट ओनली यस म्हटलं. बरं, हा यस म्हटलं तिथं अकाउंट ओनलीला. हा, इन्व्हेंटरी इन्फोला इथं यस म्हणावं लागेल.
इन्व्हेंटरी इन्फो काय म्हटलं इथं, येस म्हटलं, आणि इंटिग्रेटेड अकाउंट ओनलीला सुद्धा येस म्हटलं. जीएसटी ला आपण नोच ठेवू सध्या. बरं, ऍक्सेप्ट येस म्हणू आणि कंपनी काय करू, सेव्ह करू. लक्षात आलं आता कुठं बदल आहे? इन्व्हेंटरीच्या ठिकाणी काय म्हणायचं, फक्त येस म्हणायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता नवीन अकाउंट क्रिएट करू. लेजर अकाउंट आपल्याला दिलंय, कॅपिटल अकाउंट दिलंय बघा, इथे कॅपिटल दिले बघा 34 लाख. मग मी त्याचे बॅलन्स मला टाकावं लागतील ना. कॅपिटल ग्रुपच्या अंडर मी घेतो, इथं त्याची बॅलन्स टाकतो, ओपनिंग बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स, आणि सेव्ह करतो. ऍक्सेप्ट येस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. त्यानंतर दुसरा अकाउंट आहे बँक अकाउंट. ते बँक अकाउंट ओपन करतो. इथं बँक अकाउंट नाव टाकलं, बँक अकाउंट या ग्रुपच्या अंडर मी घेतो त्याला. त्याचाही बॅलन्स आपण इथं टाकू. बॅलन्स किती आहे, 13,26,265 आणि डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट येस म्हटलं. पुढचं अकाउंट आहे कॅशचं. कॅश अकाउंट इथं मी टाकतोय, कॅश अकाउंट. कॅश इन हँड ग्रुपच्या अंडर मी त्याला घेतो. आपल्याकडे ऑलरेडी तयार असतं, ते अल्टर पण करून घेऊ शकतात तुम्ही, लक्षात घ्या. बघ, त्याची पण फिगर मी टाकली, 3,99,000 झाले. पुढचे अकाउंट आहे आपल्याकडे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कसे आहेत या पद्धतीने. मग हे सगळं आपल्याला तयार, हे तिन्ही अकाउंट आपल्याला तयार करावे लागतील सन्ड्री डेटर्सचे. पहिले करू आदित्य एजन्सी. आणि त्याचे डिटेल दिले मागचे, त्याचे जे बॅलन्स बाकी, तर कोणत्या बिलाचा बाकी ते सांगितलेलं आपल्याला. इथं सन्ड्री डेटर्स हा ग्रुप मला निवडावा लागेल. बघा, मी इथून निवडतो. बिल मेंटेन बिल वाईज डिटेल, इथं येस म्हणायचं, बरोबर. त्याचा पत्ता असेल काही नाशिक म्हटलेलं, तर नाशिक मी टाईप करून दिलं. इथं त्याचा बॅलन्स टाकायचा. जसं आपण बॅलन्स टाकू, तो आपल्याला बिलाचे डिटेल विचारेल. बघा, विचारले आपल्याला इथं बिलाचे डिटेल इथं दिलेले आहे का, इथून तर इथपर्यंत. बघा, टाकतो मी ही तारीख 1/1/2021. त्याचं बिल नंबर टाकला, इथं ड्यू डेट टाकली, आणि अमाऊंट तर आलीच ऑलरेडी. झालं. त्यानंतर आहे पुढचा अकाउंट आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स नाशिक. नाव टाकतो इथं भारत इलेक्ट्रॉनिक्स नाशिक. सन्ड्री डेटरच्या अंडरच आहे, एंटर द्या. बिल वाईज डिटेल येस ठेवा. इथं त्याचा पत्ता टाका, नाशिक मी टाकतोय. इथं बॅलन्स मी टाकतो, त्याचा किती बॅलन्स आहे, 5,212. तसे बिलाचे डिटेल मला टाकायचे. आता 31/1 बिल आहे, त्याचा बिल नंबर आहे तिथं. ड्यू डेट ऑर क्रेडिट डेज इथं दिले आपल्याला. ड्यू डेट क्रेडिट डेज 60 दिवस. बघा, 60 टाकले, झालं. सेव्ह करू. ऍक्सेप्ट येस म्हटलं, झालं. हे पण बिल काय झालं माझं, सेव्ह झालं. त्याच्यानंतर आहे ममता इलेक्ट्रॉनिक्स. करतोय इथं तयार मी ममता इलेक्ट्रॉनिक्स. सन्ड्री डेटरच्या अगेन्स्टच आहे ते. बिल वाईज डिटेलला इथे यस ठेवायचे आपल्याला. हे विसरू नका. हे जर तुम्ही चुकी केली इथं, तर मग पुढे बिलाच्या डिटेलच्या वेळेस तो काय करेल, आपल्याला चुकीची माहिती दाखवेल किंवा माहिती मागवणारच नाही तुमच्याकडून. इथं त्याचा बॅलन्स टाका 24,654. आणि मग बिलाचे डिटेल, बिल किती तारखेचे, 2/2 आहे, 2/2/21. नाव टाका, बिल नंबर टाका, क्रेडिट डेज टाका, आणि अमाऊंट तर ऑटोमॅटिक येतेच. झाले. सन्ड्री क्रेडिटर सर्व तयार करून झाले. पुढे आहे सन्ड्री डेटर तयार झाले. सन्ड्री क्रेडिटर्स आता तयार करायचे. दोनच आहेत. न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नावाचं पहिलं आहे बघा, मुंबई. करतो इथं मी तयार, न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स मुंबई. सन्ड्री क्रेडिटर इथं ग्रुप नाव निवडावं लागेल आपल्याला. हा बघा, हा सन्ड्री क्रेडिटर इकडे
निवडला. इथं बिल वाईज डिटेलला काय ठेवावं लागेल, यस मुंबई, त्याचा ऍड्रेस मी टाईप करतो. इथं बॅलन्स टाईप करू आपण, त्याचा बॅलन्स आहे 4,35,665 क्रेडिट बॅलन्स झाला. बिलाची डिटेल मागितले, बिलाचे डिटेल इथे दिलेले आहे तुम्हाला. 1/2चं बिल आहे, 1 फेब्रुवारीचं. बिल नंबर 35,65,665. ड्यू डेट क्रेडिट डेज आहे 60 दिवस, म्हणून मी इथं 60 दिवस टाकतो. दुसरा झालं, ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि सेव्ह केलं. दुसरा अकाउंट आपण तयार करू इथं, स्टार इंडिया लिमिटेड. स्टार इंडिया लिमिटेड, सनरी क्रेडिटरच्या अंडर. बिल वाईज डिटेल यस, बॅलन्स टाका खाली. किती आहे बॅलन्स, 1,04,34. बिलाची डिटेल इथे टाकू बिल वाईज ब्रेकअप मध्ये. बिलाची तारीख 1 मार्च आहे. बिल नंबर 24,745. 30 दिवसाचं क्रेडिट दिलेलं आपण त्याला. झालं, ते पण बिलाचे डिटेल टाकून झाले. झालं, ऍक्सेप्ट सेव्ह केलं. आता पुढे आपल्याला करायची परचेज चेक. सगळं टाकून झालं. डेटर्स क्रेडिटरचे अकाउंट्स पण आपण टाकलेले आहेत. बघू आता इथं डिफरन्स राहिलेला बघा, लक्षात घ्या. 21,67,000 तो कसला राहिलाय, तर स्टॉक आपण टाकलेला नाही अजून. मग स्टॉक टाकण्यासाठी मी बाहेर येतोय. आपल्याला महत्वाचं म्हणजे स्टॉक टाकायचा. आता पहिले महत्वाचं काय करायचं, स्टॉक. बघा त्याच्यासाठी मला जावं लागेल क्रिएट वर गेलो. कुठे गेलो, क्रिएट. बघा त्या क्रिएट मध्ये जसं आपण ग्रुप तयार करत होतो, लेजर तयार करत होतो आतापर्यंत, आहे ना, हे शिकलो. आता बघा इन्व्हेंटरी मास्टर म्हणून ऑप्शन आहे का. त्या इन्व्हेंटरी मास्टर मध्ये इथं काय काय आहे, स्टॉक ग्रुप आहे, स्टॉक कॅटेगरी आहे, स्टॉक आयटम आहे, युनिट्स आहे, गोडाऊन आहे. बरोबर. तर आपल्याला ते बाकीचे आपल्याला बघायचं हे स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम आणि स्टॉक युनिट्स, त्या गोष्टी आपल्याला तयार करायच्या. याचा क्रम कसा असणार आहे, पहिले तयार करावं लागला ना युनिट्स. आपण ज्या वस्तू विकणार आहे त्या म्हणजे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा वस्तू ह्या कशात मोजल्या जातात, कशात मोजल्या जातात. हा, त्याचं युनिट काय मोजण्याचं, मोजण्याचं युनिट नंबर, किलो नाहीये बरं का. आपण म्हणणार का 2 किलो एसी द्या, नाही. बरोबर. तर मग ते त्या स्टेपने तुम्हाला जावं लागेल. मग आता मी एक एक गोष्ट तयार करतो. बघा इथं तुम्हाला स्टेप दिलेले आहेत. आपल्याला या स्टेपने जायचंय. पहिलं युनिट तयार करणार, ग्रुप तयार करणार आणि मग शेवटी स्टॉक आयटम तयार करणार. ह्या सगळ्या गोष्टी तयार असतील तर स्टॉक. हा ग्रुप हा जो भाग आहे हा कंपल्सरी नाही. पण मग ग्रुप तुम्ही तयार केला नाही तर तुमचा गोंधळ वाढणार. कॅटेगरी वाईज आयटम तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. एसी दिसेल, लगेच टीव्ही दिसेल, लगेच फ्रीज दिसेल, परत खाली कुठंतरी वेगळ्या कंपनीचा टीव्ही येईल. अशा म्हणजे एका खाली एक सगळ्या गोष्टी दिसणार नाही. ठीक आहे. मग पहिले आपण काय तयार करणार, तर युनिट्स पहिले तयार करणार. मग मी जातो युनिट्स वर. इथे युनिट्सला मी क्लिक करतो. बघा युनिट्स. आता काय युनिट तयार करायचं आपण बघितलंय, नंबर्स युनिट तयार करायचे. मग मी युनिटला क्लिक केलं. इथं फक्त त्याचं नाव द्यायचं, नंबर्स, NOS, एंटर. त्याचं फॉर्मल नेम टाकायचं, नाही टाकलं मी. डेसिमल, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस म्हणजे का, ते जे युनिट आहे ते तुम्ही असं म्हणाल का 1.5 एसी द्या, 2.5 एसी द्या, असं म्हणता येईल नाही. मग तुम्ही 1.5 किलो साखर द्या, 1.5 किलो तांदूळ द्या, असं म्हणू शकतो का नाही तुम्ही. मग त्यावेळेस मग 1.5 किलो टाकण्यासाठी अपूर्णांक संख्या पाहिजे. त्यामुळे 2 युनिट तुम्हाला घ्यावे लागणार अशा केसमध्ये. आता इथं काय अपूर्णांक आहे का व्हॅल्यू, नाही. म्हणून मी इथं 0 ठेवणार. नंबर ऑफ डेसिमल काय ठेवणार, 0. ऍक्सेप्ट यस म्हटलं
झालं, माझं युनिट तयार झालं, पहिली स्टेप माझी पूर्ण झाली, मी परत बाहेर पडतो एस्केप देऊन. बघा झाली पहिली. दुसरी स्टेप काय? ग्रुप तयार करायचा. आता ग्रुप तयार करताना काय काय? एलईडी, एलसीडी, एसी असे आपले ग्रुप, म्हणजे त्या आयटमच्या कॅटेगरी वाईज ग्रुप असणार. मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरी वाईज जनरली ग्रुप तयार करा. मग करू चला. ग्रुप्सला गेलो. बघा इथं आता पहिले एलसीडी, एलईडी, एसी. पहिले आता एलसीडीचा ग्रुप तयार करू. इथं ते एलसीडी नाव टाकतो मी फक्त ग्रुप मध्ये, एलसीडी, एंटर. बाकी इथं अंडर प्रायमरी ठेवायचं. इथं या ठिकाणी बघा शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड, शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड. तिथं मी काय केलं? यस केलं. काय केलं? यस. का केलं? ज्यावेळेस तुमच्या स्क्रीनवर तुम्ही स्टॉक आयटम बघणार त्यावेळेस डायरेक्ट स्टॉक आयटम नाही येणार, पहिले ग्रुप समोर येतील. म्हणजे एसी किती आहे तुमच्याकडं, मग ते एसी वेगवेगळ्या कंपनीचे असतील, वेगवेगळ्या टनामध्ये असतील, तो भाग वेगळा. पण पहिल्या स्क्रीनवर मग तुम्ही त्या एसी वर एंटर दिला का मग एसीचे डिटेल तुम्हाला दिसतील. लक्षात घ्या. बघ म्हणजे ग्रुप तयार करणं एकदम सोपं काम आहे. इथं काहीच नाही. अंडर मध्ये प्रायमरी जसं आहे तसं ठेवायचं आणि फक्त इथं शुड क्वांटिटी आयटम ऍडेड येस किंवा नो करायचे. जास्त काही डोकं लावायची गरज आहे का तिथं? नाही. ऍक्सेप्ट येस म्हटलं. बघा पुढचा करतो मी. एलईडी अंडर प्रायमरी, इथं यस म्हणतो. बघा यस, ऍक्सेप्ट यस म्हटलं. जा पुढचा घेऊ आपण. एसी. इथं तीनच आयटम आहे ना आपली, तीनच कॅटेगरी आपल्याकडे विकायला. एसी इथं पण शुड क्वांटिटी ऍडेड, यस करू. ऍक्सेप्ट यस म्हटलं. काही कष्ट लागले ग्रुप तयार करायला? नाही. परत बाहेर पडतो. आता मी बाहेर येतो. बघा इथं झाले तर, आणि जास्तच बाहेर आलो. पुन्हा आपल्याला राहिले आपले स्टॉक आयटम तयार करायचे राहिलेले. स्टॉक आयटम बघा. स्टॉक आयटम कसे तयार करायचे इथं दिलंय आपल्याला. बघा पहिला हा स्टॉक आयटम तयार करायचा 22 इंची एलईडी. याच्यातही काही नाहीये. आपण ज्या गोष्टी तयार केल्या आता ग्रुप आणि युनिट तेच निवडायचं आपल्याला तिथं. फक्त त्याच्यामध्ये नाव टाकायचं, कोणत्या ग्रुपच्या अंडर तो येईल आणि त्याला युनिट काय असेल एवढं फक्त तो विचारणार. आणि त्याची ओपनिंग बॅलन्स काय आहे का ते तो विचारणार. म्हणजे पूर्वीचा काही स्टॉक तुमच्याकडं शिल्लक आहे का, किती शिल्लक आहे, काय इथं दिलाय आपल्याला किती शिल्लक आहे. चला करू. पहिला 22 इंची एलईडी एलजीचा. टाइप करतो मी 22 इंची एलईडी एलजी. एंटर दिला. त्यानंतर इथं आला बघा अंडर. अंडर मध्ये ज्याचा आला तो तसं इथं तुम्हाला इकडे तुम्ही जे तयार केलेले स्टॉक ग्रुप आहे ते तुम्हाला दाखवले गेले. तुम्ही जर तयारच केले नसते तर इथं दाखवलं नसतं. इथं तुम्हाला डायरेक्ट प्रायमरी घेऊन टाकावं लागलं असतं. अंडर मध्ये काय घ्यावं लागलं असतं? प्रायमरी. बरोबर. आता हा काय एलसीडी आहे म्हणून मी काय ग्रुप निवडणार? त्याला एलसीडी ग्रुप निवडणार. ओके चला निवडतो. त्याची रेट ऑफ ड्युटी आहे का काही ते विचारतोय तो. बघा आता या ठिकाणी तो व्हॅल्यू विचारली त्याने डायरेक्टली. त्याने आपल्याला क्वांटिटी विचारायला पाहिजे होती. इथं किती क्वांटिटी आपल्याकडे आहे ना? 12 क्वांटिटी आहे. किती रुपयाला? 12,500 ला एक. अशा पद्धतीने 1.5 लाखाचा माल आपला या एलजीच्या 22 इंची टीव्हीचा आपल्याकडे शिल्लक. पण तो डायरेक्ट कुठं आला? इकडे व्हॅल्यूवर आला. का आला व्हॅल्यूवर? ज्या वेळेस काही गोष्टी तो आपल्याकडून घेत नाही किंवा ऍडिशनल गोष्टी स्क्रीनवर येतात क्रिएशनच्या वेळेस, अकाउंट क्रिएशन म्हणा, स्टॉक ग्रुप क्रिएशन म्हणा, त्यावेळेस त्याचं सेटिंग करून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी फंक्शन की कोणती आहे? F12 F12 कॉन्फिगरेशन. बरोबर. मग मी आता F12 फंक्शन की प्रेस करेल. बघा F12 कॉन्फिगरेशन. जशी मी प्रेस करतोय ती F12 कॉन्फिगरेशन या पद्धतीचा स्क्रीन इथं समोर आला आपल्या. त्याच्यामध्ये प्रोव्हाइड अलायन्स नेम बघा. इथं या गोष्टी तुम्हाला बदलायच्या. प्रोव्हाइड युनिट ऑफ मेजरमेंट इथं नो आहे तिथं यस म्हणावं लागेल आपल्याला.
इथे यस म्हणतो. बाकीच्या या गोष्टी तुम्हाला आता सध्या गरजेच्या नाहीये दोन्ही. इथे यस म्हटलं फक्त पहिल्या याच्या गोष्टीला. सेट कंपोनंट बिल ऑफ मटेरियल, तिथं नो, इथं नो म्हणायचं, इथं नो असलं पाहिजे, लक्षात घ्या. प्रोव्हाइड रेट ऑफ ड्युटी, ती रेट ड्युटी विचारली होती बघा, ती जर तुम्हाला काढून टाकायची असेल तर ती आपल्याला काय करावं लागेल, नो करावं लागेल. बाकी बरेच आयटम आहे, बरेच गोष्टी तिथं त्या तुम्हाला जशा येतील तशा तुम्हाला सांगितल्या जातील, तर नो केलं मी. आलं. आता बॅकला येतो मी. इथं बघा, इथं अंडर विचारल्यानंतर त्याने आपल्याला युनिट विचारलं बघा. कशामुळे विचारलं, तर आपण तिथं UOM सेट केला. इथं क्वांटिटी विचारली, क्वांटिटी टाकली, रेट आपोआप आला कॅल्क्युलेट होऊन झाला. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. पुढे 24 इंची LED LG कोणत्या ग्रुपच्या अंडर आहे, LED च्या अंडर आहे बघा. इथं अंडर LED निवडणार मी. इथून नंबर युनिट एकच आपल्याकडे, नंबर्स म्हणून एकच, तेच निवडणार नंबर. क्वांटिटी टाकणार, किती आपल्याकडे 15 क्वांटिटी आहे, 14,800 त्याची कॉस्ट आहे. 2,22,000चा माल आपल्याकडे शिल्लक. ऍक्सेप्ट यस म्हटलं. पुढे आहे 2 टन AC LG चा. 2 टन AC LG त्याला AC हा ग्रुप आपण निवडणार, नंबर्स युनिट निवडणार. पुढे तो विचारतो किती क्वांटिटी, रेट बघा. 2,24,000चे AC आपल्याकडे शिल्लक आले. पुढचा स्टॉक आयटम आहे बघा 32 इंची LG TV. चला करू टाईप इथं 32 इंची LG TV. बत्तीस इंची LG LED बरोबर. इथं ग्रुप आपण LED घेणार, युनिट नंबर्स घेणार, क्वांटिटी किती आपल्याकडे 11. इथे टाईप करणार, रेट टाईप करणार त्याचा 27,500, नंबर्स आलं 3,02,000 रुपये त्याची व्हॅल्यू झाले. तर सगळे स्टॉक आयटम आपले काय झाले, तयार झाले. चारीचे चारी तयार झाले. समजले स्टॉक आयटम कसे तयार करायचे. मग AC राहिला माझ्यामध्ये एक, हा अजून राहिले काही 4 व्यतिरिक्त अजून 4 आहे. 1.5 AC ओनिडा AC या ग्रुप मध्ये आपण घेणार. त्याला युनिट नंबर्स घेणार, क्वांटिटी घेणार. इथं त्याच्या 7 क्वांटिटी आपल्याकडे शिल्लक आहे. रेट इथं घेणार 34,000 आणि त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक येणार आहे. पुढचा आहे 22 इंची LCD सॅमसंगचा आहे, तो तयार करायचा आहे. मग इथं मी तो टाईप करतोय 22 इंची LCD सॅमसंग. झालं. इथून LCD निवडणार, इथं नंबर्स युनिट निवडणार. खाली क्वांटिटी दिलेली आपल्याला 16 टाईप करणार. रेट दिलेला आहे 12,700, तो टाईप करणार. आली व्हॅल्यू 2,03,200. ऍक्सेप्ट यस म्हटलं. पुढचा स्टॉक आहे 22 इंची LED सॅमसंग. इथं टाईप करणार 22 इंची LED सॅमसंग. इथं ग्रुप निवडणार LED, नंबर्स युनिट घेणार, क्वांटिटी त्याची 20 आहे, रेट त्याचा 14,300 आहे, तो टाईप केला. व्हॅल्यू आली 2,86,000. नंतर 32 इंची LED सॅमसंग टाईप करतोय मी इथं 32 इंची LED सॅमसंग. अंडर LED निवडणार आणि युनिट्स मध्ये नंबर्स निवडणार. क्वांटिटी आहे त्याची 19, रेट आहे त्याचा 28,600, 5,43,400चा हा माल. ऑटोमॅटिक व्हॅल्यू ऑटोमॅटिक येते, लक्षात घ्या. व्हॅल्यू आपल्याला टाईप करावी लागत नाही. झाले सगळे स्टॉक आयटम तयार झाले. 8 स्टॉक आयटम मध्ये 8 तयार केले आपण. बाहेर पडतोय मी आता. या त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या तयार झाल्या, लक्षात घ्या. आता तुम्ही जाणार स्टॉक समरीवर. बघा आता इथे स्टॉक समरीला जर क्लिक केलं, गेट ऑफ टॅली मध्ये आल्यानंतर
बघा तुमच्याकडे स्टॉक. आता या ठिकाणी बघा तुम्हाला इथं ग्रुप वाईज दिसते एसी, एलईडी, एलसीडी. त्याला अल्ट्रा F1 दिलं किंवा डिटेल मध्ये बघितलं तर तुम्हाला मग एसी मध्ये त्या कॅटेगरी वाईज त्याच्या टना वाईज दिसतंय. एलसीडी इंचा वाईज दिसते आपल्याला, एलईडी इंचा वाईज दिसते, त्याची टोटल व्हॅल्यू आपल्याला इकडे दिसते आणि एकूण व्हॅल्यू खाली टोटल आपल्याला दिसत असते. बघा समज म्हणजे पहिल्या स्क्रीनवर खूप काही गोंधळ होणार नाही. कॅटेगरी वाईज आपल्याला एकत्रित रक्कम म्हणजे एकत्रित क्वांटिटी दिसेल आणि तुम्हाला त्या कॅटेगरी नुसार बघायचे असेल तर त्यावर एंटर केला का तुम्हाला त्याच्यानुसार दिसेल. आलं लक्षात. मग स्टॉक आयटम कसा तयार करायचा बघा. आता ट्रायल बॅलन्स मध्ये मी जातो. बघा ट्रायल बॅलन्स दिसतोय आपल्याला इथं आहे का. आपण आपल्याला जो ट्रायल बॅलन्स दिला होता आला का तसा, झाला का टॅली 4,29,985 ला झाला ना. म्हणजे आता स्टॉक कसा टाकायचा लक्षात आला. प्रत्येक गोष्टीचा स्टॉक आयटम तयार करून तिथं त्याची व्हॅल्यू टाकावी लागेल. किती क्वांटिटी तुमच्याकडे, काय रेट आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. बरं तुम्ही कुठेही अकाउंटिंग करायला जाल तर तुम्हाला हेच लागणार. आता जीएसटी आहे तर जीएसटी कशानुसार आहे याच्यानुसारच आहे. तुम्ही आयटम टाकला तर त्या आयटमला काय जीएसटीचा रेट आहे ते समजेल ना आपल्याला. बरोबर आलं लक्षात. मग तर अशा पद्धतीने आपण हे स्टॉक आयटम ज्यावेळेस कंपनी नव्याने तुम्ही क्रिएट करतात त्यावेळेस अगोदरचा स्टॉक आपल्याला टाकून घ्यावा लागतो जो तो या पद्धतीने. चला पुढे जाऊ. परचेसची एंट्री आपल्याला करायची आहे. वाउचर एंट्री मध्ये जातो. ही एक परचेसची एंट्री तुम्हाला दाखवतो वाउचर एंट्री मध्ये. बघा परचेसची एंट्री मध्ये जसे आपण जाऊ बघा परचेसची एंट्री मी इथून सिलेक्ट करतो. केली सिलेक्ट. बघा या ठिकाणी इथं परचेस आलं. जसे परचेस आलं तो काय झाला ह्या इनवॉइस मोड मध्ये आलेला. आपण आतापर्यंत या इनवॉइस मोडला बदलायचो. कशाने बदलायचो, चेंज मोड या ऑप्शनने आपण बदलून घ्यायचो आणि आपण वाउचर मोड मध्ये त्याला कन्वर्ट करायचो. आता आपल्याला वाउचर मोड मध्ये जायचं नाही. लक्षात घ्या वाउचर मोड मध्ये आपल्याला डेबिटचं अकाउंट कोणतं, क्रेडिटचं अकाउंट कोणतं, एवढ्या दोनच गोष्टी विचारल्या जायच्या. आता आपल्याला इथे स्टॉक पण द्यायचा आहे. परचेस करतोय आपण, पण काय परचेस करतोय ते आपल्याला इथे द्यायचंय. लक्षात घ्या बरोबर. मग त्याच्यामुळे ह्या इनवॉइस मोड मध्ये आपल्याला इथं तो परचेसचा अकाउंट विचारेल, पार्टीचं नाव विचारेल, कोणाकडून तुम्ही परचेस करताय. मला कॅश परचेस करत असेल तर कॅश नाव द्यायचं तिथे. लक्षात येते पार्टी नाहीये कॅश मध्ये परचेसिंग आहे तर तुम्हाला इथं पार्टीच्या नावाच्या ठिकाणी कोणता अकाउंट निवडावं लागेल, कॅश. आणि परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर. ओके. आणि मग खाली बघा नेम ऑफ आयटम, क्वांटिटी, रेट, अमाऊंट या गोष्टी आल्या आहे ना. म्हणजे एवढे तुम्ही आयटम परचेस करणारे तेवढे तुम्ही तिथं तुम्हाला 1 बाय 1 द्यायची. बघ चला आपण करतो इथं परचेसची एंट्री मध्ये जाऊ. चेंज मोड ऑप्शनला तुम्ही जात होतात तर तो आपल्याला जाण्याची गरज नाही. या ठिकाणी बघा इथं 3 मोड आहेत, आयटम इनवाइस, अकाउंटिंग इनवाइस. आपल्याला कोणतं घ्यायचंय, आयटम इनवाइस. आणि ते बाय डिफॉल्ट असतं, लक्षात ठेवा. आयटम इनवाइस हे बाय डिफॉल्ट आलेलं असतं. इथे मी बिल नंबर टाकतो बघा. तो बिल नंबर आपल्याला दिलाय त्याचा, त्याची तारीख, पार्टीचं नाव, पार्टी कोणाकडून परचेस करतोय आपण, एक पार्टीकडून माल परचेस करणार. चला न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स कडून मी माल परचेस करतो. क्रेडिटरचं नाव इथं घ्यायचं. जनरली परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर एकच असतं, इथं नाहीये. इथं मग मला तयार करावं लागेल. क्रिएट म्हणतो, परचेस अकाउंट. तुम्हाला माहिती आहे आता परचेस अकाउंट कसं तयार करायचं. ग्रुप कोणता घ्यायचा, त्याला परचेस ग्रुप घ्यायचा. बाकी काही वेगळं आहे का त्याच्यामध्ये, नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं झालं. आलं बघा इथं परचेस लेजर आलं. आलं ओके. बघा इथं स्टॉक आयटम काय परचेस करतोय आपण, मग एक एक स्टॉक आयटम आपण घेणार. समजा पहिले घेऊ 22 इंची एलईडी, एलसीडी एलजीचं, सॅमसंग. तुम्ही कोणता एक घेऊ शकतात. बघा हे सॅमसंगची घेतली. चला किती क्वांटिटी, 7. रेट आपोआप आला बघा इथं. आला का, तर आपण ज्यावेळेस ओपनिंग बॅलन्स टाकले तिथे रेट टाकलेला आहे. मग तोच रेट ठेवायचा का, परचेसचा रेट बदलू शकतो ना. मग तुम्ही जर तुम्हाला बदला बाय डिफॉल्ट तो घेईल, तो जो तुम्ही अगोदर टाकलाय तो घेईल. पण तुम्ही वेळेवर त्याचा बदल पण करू शकाल. जर रेट बदललेला असेल तर तो इथं कमी झालेला असेल तर कमी टाका, वाढलेला असेल तर वाढलेला टाका.
आणि मग त्यानुसार टोटल अमाऊंट इथं बदलते बघा. मी इथं 16,256 टाकला, त्यानुसार माझी ऑटोमॅटिकली पुढची अमाऊंट बदलली का? बरं, अजून पुढचा आयटम काय परचेस केला तो टाकायचा इथं द्यायचा. जेवढे आयटम तुम्ही परचेस केले तेवढे तुम्ही तिथं निवडू शकता. मग आता 24 इंची LED निवडतो. चला 5 किती आहे? 14 होतं तर आता 18,000 किंमत झाली. 18,304, 91,520 टोटल येत आली खाली बघा. अजून काही घ्यायचं असेल तर अजून घेता येईल तुम्हाला स्टॉक आयटम. 32 इंची LG, सॅमसंग घेऊ. चला LED सॅमसंग कंपनीकडून न्यू इंडियाकडे सॅमसंगची एजन्सी आहे. 28,600 त्याची कॉस्ट घेतली. 85,800 टोटल अमाऊंट जाईल. एंटर दिला. त्याची इथं अमाऊंट बदलली, थोडीशी अमाऊंट आता वाढलेली म्हणून बदलून टाकली. झालं एंटर. मग शेवटी एंटर की प्रेस केली का तो खाली जातो, इथं अमाऊंट वर जातो, नॅरेशन वर जातो आणि मग तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायची की एंट्री ते विचारतो, ते ऍक्सेप्ट करून सेव्ह करायची. परत आला तो परचेस कडे. परत एखादी परचेसची एंट्री तुम्हाला करायची आहे, त्याचा इनवाइस नंबर टाका. डेट बदला पहिले, इनवाइसची डेट. बघ पुढची एक अजून एक एंट्री मी टाकतो. इनवाइस नंबर टाकतो 24/985. त्याची तारीख जी आहे ती, पार्टीचं नाव आता आपण इथं पार्टीचं नाव असं घ्यायचं. परचेस मध्ये जी पार्टी असते ती क्रेडिटर असते. मग क्रेडिटर कोण आहे याच्यामध्ये? तर एक न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे बघा. स्टार इंडिया. परचेसच्या लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर मी इथं निवडलं. आता बघा याच्याकडून पण आपण काही स्टॉक परचेस करू. 22 इंची LED LG 7 नंबर 16,000 1,12,000. 24 इंची LG 5 नंबर 14,000 18,944 त्याची कॉस्ट आहे. 2 टन AC LG चा. आता ह्या स्टार इंडियाला कडे LG ची समजा एजन्सी, तर त्याच्याकडून सगळा LG चा माल आपण परचेस करतोय. जा अजून 32 इंची LG याच्याकडून जेवढे आयटम तुम्ही परचेस कराल तेवढे तिथे टाकू शकता त्या इनवॉइस मध्ये. झालं. आता माझे स्टॉक संपले. एंटर दिला. पुन्हा खाली आलो, ऍक्सेप्ट यस म्हणतो आणि ही पण एंट्री काय करतो? सेव्ह करतो. जशा परचेसच्या एंट्री केल्या तसे ते स्टॉक वाढणार आहे. स्टॉकची व्हॅल्यू आपोआप वाढणार. याच्यातून मी बाहेर पडतो. बघा बाहेर पडल्यानंतर आपण परचेसच्या एंट्री आपल्या पूर्ण झाल्या. समजली? मग परचेसची एंट्री कशी करायची? बघा मोर रिपोर्ट्स मध्ये गेलो मी. आता मोर रिपोर्ट्स मध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स बघू आपण. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग बघू. आणि त्यामध्ये रिसिवेबल पेबल बघतोय. बघा पेबल. आता या पेबल मध्ये आपल्याला दिसतंय बघा. आता आपण 2 बिल टाकले का नाही? एक एप्रिलला टाकलं आणि दुसरं 2 एप्रिलला टाकलं. हे बिल वाईज डिटेल. हे बिल वाईज. आणि त्याच्या अगोदरचे 2 पेंडिंग आहे आपल्याकडे बघा. हे पैसे देणं बाकी. 1 फेब्रुवारी मधलं आहे मागच्या वर्षातलं आणि मार्च मधले. हे 2 मागच्या वर्षाचे. याच्यामध्ये इथं आपल्याला ओव्हर ड्यू डेज दिसतात. एक्स्ट्रा दिवस किती झाले. तर हे एकच बिल आहे ज्याचं 2 दिवस वरती झालेले. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पूर्ण डिटेल पण दिसते आपल्याला याच्यामध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण परचेसच्या एंट्री टाकत होतो त्या ठिकाणी बिलाचे डिटेल मागितले नाही त्याने. बघितलं का तुम्ही? बिलाचे डिटेल मागितले का? नाही मागितले.
मग ते का नाही मागितले, तर त्याचं सेटिंग मध्ये काही प्रॉब्लेम असेल, मग ते सेटिंग आपल्याला बदलायला लागेल. त्याच्यासाठी बघा एंटर देतो मी, परचेसच्या एंट्रीवर गेलो. परचेसच्या एंट्रीवर गेल्यानंतर आता मी इथं आलो, एंटर दिला. बघा जसं इथं एंटर दिला का त्याने काय करायला पाहिजे, बिलाच्या डिटेलला जायला पाहिजे, तो जात नाही. मग मी बाहेर पडतो आणि F12 ही फंक्शन की प्रेस करतो आणि सेटिंग कडे जातो. काहीतरी ऑप्शन आपला तिथे ऍक्टिव्हेट व्हायचा राहिलेला बघा, F12 प्रेस केला. या ठिकाणी बघा यूज डिफॉल्ट बिल वाईज अलोकेशन, इथे यस केलेलं आहे. डिफॉल्ट जे अलोकेशन आहे ते काय केलं, यस केलं. त्याच्यामुळे त्याने त्याच्या मनाने तिथं बिलाचे डिटेल घेऊन टाकले. त्याच्या मनाने घेतले म्हणजे काय केलं, क्रेडिट डेज घेतलेच नाही. बिलाचा नंबर आपण इनवॉइस नंबर टाकला तर तो घेऊन टाकला है ना. तर तिथं काय केलं पाहिजे आपण, नो, जर आपल्याला बिलाचे डिटेल मागितले नाही तर त्या परचेसच्या एंट्रीतच F12 प्रेस करा. तिथं हा ऑप्शन दिसेल तुम्हाला, यूज डिफॉल्ट बिल अलोकेशन. तिथं नो म्हणा, यस जर असेल तर नो म्हणा. चला जातो मी, नो म्हटलो. जसे मी नो म्हणेल आणि ती एंट्री सेव्ह करायला जाईल, त्या सेव्ह करताना आता माझ्याकडे बिलाचे डिटेल मागेल. तो बघ आले का, न्यू रेफरन्स, त्याचा बिलाचा नंबर तर आपण इनवॉइस नंबर टाकलेला असल्यामुळे येऊन गेला. इथं 30 दिवस मी टाकतो, झालं. आणि हे बिल काय केलं, सेव्ह केलं. अजून एक बिल आपण टाकलं होतं, ते बिल पण मी ओपन करतो पुन्हा, स्टार इंडियाचं. एंटर देतो त्याला. याला बाकी काहीच करायचं नाही, एंटर देऊन शेवटपर्यंत जायचं. अमाऊंटला एंटर दिला, शेवटच्या फायनल अमाऊंटला, का तो बिलाचे डिटेल आपल्याला माहिती. बघा आलं इथे न्यू रेफरन्स, बिल नंबर त्याने घेऊन टाकला. क्रेडिट डेज आपल्याला भरावे लागतील, फक्त इथं क्रेडिट डेज तो घेत नाही. बाय डिफॉल्ट बाकीच्या गोष्टी तो घेऊन टाकतो, कारण त्या गोष्टी आपण ह्या दिलेल्या असतात बिलाच्या वेळेस. लक्षात घ्या, ज्यावेळेस इनवॉइस करतो त्यावेळेस तो इनवॉइस नंबर विचारतो, डेट विचारतो. त्या दोन गोष्टी बिल वाईज डिटेल मध्ये येतातच. त्याच्यानंतर अमाऊंट तर येतेच, बिलाची फायनल अमाऊंट. राहिलं काय, फक्त क्रेडिट डेज ते घेत नाही. जर डिफॉल्ट बिल अलोकेशन यस म्हटलेलं जर असेल तर मग तो तिकडे बिलाच्या डिटेलला जात नाही. बघा बाहेर पडतोय मी, पुन्हा बाहेर आलो, पुन्हा याच्यातून पण बाहेर आलो आणि मेन आपल्या गेटवे ऑफ टॅली मध्ये येऊन थांबलो. झालं. चला पुढे आता काय बघायचं आपल्याला, स्टॉक समरी बघायची. बघा स्टॉक समरीला मी क्लिक केलं. जसं स्टॉक समरीला क्लिक केलं, आपल्याकडे इथं स्टॉक समरी दिसायला लागली. बघा अल्ट्रा F1 दिला, दिसतंय का. आता इथं बघा, लक्षात घ्या, आपण ज्या ज्या गोष्टी परचेस केल्या ना त्या गोष्टी, आता उदाहरणार्थ 22 इंची LG, मी त्याच्यावर आता एंटर दिला. ओपनिंग बॅलन्स किती होता त्याचा, 12 क्वांटिटी होती. आपण किती परचेस केले, 19 परचेस केले. वाढले का नाही, त्याची टोटल व्हॅल्यू वाढली बघा स्टॉकची. पहिले 1,50,000 होती, आता 2,62,000 झाली. आणि आता क्वांटिटी 19 ने परचेस केली, 7 परचेस केली, म्हणजे 12 + 7 किती झाले बघा इथं, 7 है ना. 12 + 7 19, इथे ही टोटल आली. आणि मग त्याची टोटल व्हॅल्यू पण आली इथं, बरोबर. म्हणजे जसंही तुम्ही परचेसची एंट्री मारली, स्टॉक मध्ये ऑटोमॅटिक अपडेशन झालं, स्टॉक वाढला. मग एस्केप देतो मी, बाहेर पडतो. भैया मेन स्क्रीनवर गेलो आपण, इथं तुम्हाला दिसत असेल क्वांटिटी वाढलेली बघा. 22 इंची LG, सॅमसंग आहे ना. आणि तुमचा स्टॉकची किंमत पण वाढली बघा, 2,29,000. अगोदर कमी होती, 2,29,85,000 झाली. 2 लाख नाही, 29,85,000 झाली, बरोबर. बाहेर आलो, समजलं. मग स्टॉक तुम्ही परचेसची एंट्री मारली का स्टॉक वाढणार. स्टॉक समरीसाठी सेपरेट तुमच्याकडे स्टॉक समरी ऑप्शन इथं दिलेला आहे गेटवे ऑफ टॅलीवर. तिथून तुम्ही केव्हाही स्टॉकची डिटेल बघू शकता, तुमच्याकडे किती माल शिल्लक आहे. तसं तुम्ही अकाउंट ओनली मेथड मध्ये तुम्हाला हे करता येत होतं का, किती माल शिल्लक आहे.
माल शिल्लक आपल्याला समजत नव्हता, तिथं तो मोजावा लागायचा आणि मग एकूण त्याची व्हॅल्यू किती ती काढावी लागायची, मग ती टॅलीमध्ये टाकायला लागायची. इथं ती गरज राहिली नाही. ज्यावेळेस मोठ्या क्वांटिटी, समजा एखाद्या मॉलमध्ये गेले, ते किती मोजत बसणार, मोजायला त्यांना 4-10 दिवस जातील, तोपर्यंत स्टॉक बदलतच राहील. मग काय करायचं? बरोबर. त्याच्यासाठी इन्व्हेंटरी ही गरजेची आहे. बरोबर, प्रत्येक ठिकाणी इन्व्हेंटरी हे गरजेचं आहे. चला बघू आता पुढे जाऊ आपण. चला तर मग आता सेलची एंट्री टाकून बघू. चला सेल वाउचर एंट्री मध्ये मी जातोय. सेलची एंट्री आता जशा परचेसच्या टाकल्या तशा सेल्स. मग इथून मी सेल्स निवडतो, F8 सेल्स. सेल्स निवडलं. पुन्हा ते सेल्स ज्यावेळेस वाउचर येईल त्यावेळेस ते सुद्धा आहे ते ह्या इनवॉइस मोड मध्येच येणार बाय डिफॉल्ट. आपल्याला ते बदलायला लागायचं Alt Ctrl H देऊन किंवा चेंज मोडला क्लिक करून. आता बदलायची गरज नाही, इथून पुढे हाय तिथंच राहायचं. फक्त एक लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन आहे इनवॉइस, आयटम इनवॉइस आणि अकाउंटिंग इनवॉइस. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला आयटम इनवॉइस पाहिजे. तर आयटम इनवॉइस मध्ये आपल्याला काय असतो, पार्टीचं नाव आणि लेजर, परचेस किंवा सेल्स लेजर इथं आपल्याला दिसत असतं नाव. येते लक्षात? ते झालं आयटम इनवॉइस. आणि अकाउंटिंग इनवॉइस हे जे आहे, म्हणजे वाउचरचे 3 प्रकार आहेत. जे आपण अगोदर बघत होतो ते वाउचर मोड होता तो. इनवॉइस मोड मध्ये 2 आहे, अकाउंटिंग इनवॉइस आणि आयटम इनवॉइस. आयटम इनवॉइस मध्ये काय काय येईल, 2 लेजर इथं विचार येतो. आणि अकाउंटिंग इनवॉइस मध्ये इथं एकच लेजर विचार येतो. किती? एकच विचार आहे. आणि दुसरं लेजर इथं विचार आहे, तिथं आयटम विचारणार नाही. तर ते आपल्याला पुढे जाऊन बघायचंय. आपण बघणार आहे आता आयटम इनवॉइस. चला सेलची एंट्री टाकू आपण एक. बघा आलो. आधी ती एजन्सी, इथून पार्टीचं नाव निवडलं, इथून सेल्स लेजर नाहीये म्हणून मी क्रिएटला गेलो, सेल्स अकाउंट तयार करतो. इथं सेल्स अकाउंट ग्रुपच्या अंडर निवडलं सेल्स अकाउंट, सेव्ह करतो. चला जसे सेल सेव्ह केलं, इथं सेल लेजर येऊन गेलं. आता नेम ऑफ आयटम मध्ये इथं एक एक आयटम मी निवडायला सुरुवात करतो. क्वांटिटी टाकतो, इथं क्वांटिटी नंतर रेट टाकतो. क्वांटिटी 2 आहे, रेट 17,280 आहे, अमाऊंट ऑटोमॅटिक आहे. 22 इंची LG सॅमसंग घेतो मी इथं. त्याची क्वांटिटी घेऊ, त्याचा रेट घेऊ, अमाऊंट आली. ओके. त्यानंतर इथं पुन्हा दुसरा पुढचा आयटम घेऊ, इथं त्याची क्वांटिटी टाकू, 2 क्वांटिटी, त्याचे रेट टाकू. आता इथं बघा इथं आली व्हॅल्यू आली. पुढे अजून एक आयटम घेऊ, त्याची क्वांटिटी टाकू, इथं रेट टाका आणि त्याची टोटल व्हॅल्यू ऑटोमॅटिक इथं आलेली. झालं. आणि झाले एवढेच आयटम आपण सेल करतोय. अजून एक घेऊ. चला 32 इंची LG, त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, त्याचं फायनल अमाऊंट इथं आलेली. ओके. झालं. सगळ्या गोष्टी झाल्या. परचेस करून एंटर दिला, पुन्हा एंटर दिला. जसे एंटर दिला तो बिल अलोकेशन कडे आला. बिलाची डिटेल मागतोय, इथं बिल नंबर टाका, त्याचे क्रेडिट डेज टाका, 30 दिवस तुम्हाला दिले एंट्री मध्ये दिलेले राहतील. एंटर द्या, ऍक्सेप्ट, यस ना. झाली एक सेलची एंट्री झाली. परत एक करू आपण वाटल्यास. ममता इलेक्ट्रॉनिक्सला सेल करतोय आपण. सेल लेजरच्या ठिकाणी सेल लेजर, 22 इंची LG LCD, क्वांटिटी त्याची 3 क्वांटिटी, रेट बघा टाकला. पुढे 22 इंची LG सॅमसंग, क्वांटिटी टाकतो 3, 17,667 झालं.
22 इंची LED किती क्वांटिटी 3 20,480. पुढे आहे 24 इंची सॅमसंग LED 3 क्वांटिटी, अमाऊंट त्याची आहे 20,224. झालं, हे पण बिल आपण माझं झालंय, एंटर देतो. बिल अलोकेशनला गेला, न्यू रेफरन्स निवडा, इथं बिल नंबर टाका, इथं त्याची क्रेडिट डेज टाका. हे पण बिल आपण काय करू, सेव्ह करू. ऍक्सेप्ट यस म्हटलं, बिल काय होणार, सेव्ह होणार. झालं सेव्ह. जसे तुम्ही सेलचे बिल एंटर करणार, तुमच्या स्टॉक मध्ये मायनस घट होणार, कारण की विक्री झाली ना, बरोबर आहे का. अशा पद्धतीने तुम्ही सेल करू शकतात. काय आहे बदल. आता उलट बघा, फायदा काय झाला, डेबिट कोणाला क्रेडिट कोणाला बघायची गरज नाही. पण एवढं आहे, तिकडे पार्ट्यांचे जे नाव येतात त्याच्यात तो डेटर की क्रेडिटर हे समजत नाही बरं का आपल्याला. डेटर आणि क्रेडिटर दोन्ही पार्टी नेमच्या ठिकाणी ज्या लिस्ट येणार अकाउंटची, तिथं दोन्ही लिस्ट येतात, डेटरची येते आणि क्रेडिटरची येते. त्यामुळे तुम्ही एंट्री बघून घ्यावं लागेल, तुम्ही कोणाला सेल करता किंवा कोणाकडून परचेस करताय, या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, बघाव्या लागतील. लक्षात ठेवा. ठीक आहे, समजली. मग सेलची एंट्री कशी करायची. आता स्टॉक समरी बघू आपण. कुठं जायचं, या स्टॉक समरीवर जायचं. बघा आलं, इथं स्टॉक समरी आपल्याला दिसते बघा. आता त्याच्यात घट झाली मायनस, आणि टोटल घट झाली. पण मग आयटम वाईज घट बघायची असेल तर त्या ग्रुपला एंटर द्यायचा आणि मध्ये जायचं. मग आयटम वाईज किती कमी झाला माल आपला तो आपल्याला दिसेल. बघू. अल्टर F1 दिला, अल्टर F1 देताच आपल्याला प्रत्येक आयटम वाईज ग्रुप प्लस आयटम असे दोन्ही आपल्याला दिसतात. बघा या ठिकाणी एक अकाउंट मी ओपन केलं, त्याच्यामध्ये काय पोझिशन दिसते आपल्याला. आता हे हा जो आयटम आपण ओपन केला याच्यामध्ये बघा, त्याचा ओपनिंग बॅलन्स होता 12, तुम्ही 7 परचेस केले आणि त्याच्या अगेन्स्ट 5 सेल केले, म्हणजे किती राहिले शेवटी शिल्लक 14. समजतंय. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक वस्तूचा स्टॉक तुम्हाला मिळणार आहे. हा सगळा इन्व्हेंटरीमुळे तो एक फायदा होणार आहे का तुमच्याकडे वस्तू किती शिल्लक आहे याची माहिती तुम्हाला टॅली मिनिटाला करून देऊ शकेल. स्टॉक समरी पुन्हा मी एकदा दाखवतो. स्टॉक समरी मध्ये जा, त्याच्यामध्ये या पद्धतीने स्टॉक समरी आपल्याला दिसेल. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर अकाउंट पर्टिक्युलर ग्रुपवर किंवा अल्टर F1 प्रेस केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल आयटम वाईज पण दिसेल, ग्रुप प्लस आयटम. एखादा आयटम मी ओपन करतो, त्याला एंटर देतो, तो कशा 14 क्वांटिटी झाली ते आपल्याला इथे दिसतंय बघा, आहे ना. 12 ओपनिंग होती, परचेस 7 केल्या, 5 काय केल्या, सेल केल्या. ओके, अशा पद्धतीने हे झालं. आउटस्टँडिंग समरी बघू चला आता आपण. डिस्प्ले मोर रिपोर्टला मी क्लिक केलं, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्सला मला क्लिक करावं लागेल. त्याच्यामध्ये काय घ्यावं लागेल, आउटस्टँडिंग, त्याच्यात रिसिवेबल, पेबल, रिसिवेबल घेतलं, कोणाकडून किती येणं बाकी आहे ते पूर्ण डिटेल आपल्याला इथे दिसताय का. ज्या लोकांना आपण विकलं आता, आदिती आणि ममता इलेक्ट्रॉनिक्सला आपण माल विकलाय एवढ्यात, त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला इथे दिसतात. आणि हा जो बॅलन्स आहे हा मागचा बॅलन्स, मागच्या वर्षीचा बघा, त्याचे ओव्हरड्यूज पण वाढलेले, ओव्हरड्यूज पण त्याला झालेले आहे ना. हे 2 बिल आताचे करंट आहे आणि ते मागचे जे आहे ते दिलेले आपल्याला. पेबलला क्लिक केलं, पेबलची पण आपल्याला दिसेल तशीच डिटेल. आपल्याला किती देणं आहे ते दिसतंय बघा इथं. हे ओव्हरड्यूड झाले, हे बिल या मागच्या वर्षीचे, आणि आपण या वर्षी परचेस केलं या 2 जणांकडून,
त्यांचे अजून ओव्हरड्यू झाले का? नाही झाले. एस्केप देतो, बाहेर पडतो. जा. अशा पद्धतीने आपण म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आता इथून पुढे बिल वाईज डिटेल हे कंटिन्यू राहणार. बरं, जसा पुढचा टॉपिक तुमचा होईल तसं इन्व्हेंटरी, जीएसटी सुरू झालं की इन्व्हेंटरी, कारण की त्याच्यासाठी जे इन्व्हेंटरी लागणारच आहे. प्रत्येक वस्तू वाईज जीएसटी तुमचा निघणार आहे, लक्षात घ्या. समजलं मग? तर अशा पद्धतीने हे इन्व्हेंटरी आपण आज बघितलं. आता तुम्हाला काय काम असणार आहे? 2 प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे वर्कबुक मधले. पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम, हे 2 प्रॉब्लेम एंट्री करायचे व आलेले बॅलन्स पण तुम्हाला तपासून बघायचे. ठीक आहे, येईल करता. मग काय काय स्टेप लक्षात ठेवायच्या? इन्व्हेंटरी करताना पहिले युनिट्स तयार करणं, नंतर स्टॉक ग्रुप तयार करायचा आणि तिसरी स्टेप आहे स्टॉक आयटम. हा, मधला स्टॉक ग्रुप नाही केला तरी चालतो, बरोबर. कमी क्वांटिटी ज्याच्याकडे आहे, कमी माल खरेदी विक्री जो करतो तो स्टॉक ग्रुप ठेवत पण नाही. पण ज्याच्याकडे खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये आयटम्स असतात त्याला स्टॉक ग्रुप ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रचंड क्वांटिटी मध्ये असेल तर त्याला ती स्टॉक कॅटेगरी सुद्धा आणावी लागते. अजून एक स्टॉक कॅटेगरी पण आहे बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे, कराल मग? काय अडचण आता याच्यामध्ये? ठीक आहे, तर मग आज आपण इथं थांबू.